यानंतर थेट पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केलं जाते आणि त्यामध्ये खासदार शाहू महाराज हे सहभागी झालेत आणि त्याची दृश्य आपण बघतोय। त्यांच्याबरोबर सतेज पाटील हे देखील आहेत आणि इतरही पक्षाचे कार्यकर्ते आपण यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं म्हणजे हा महामार्ग जो आहे तो नागपूर ते गोवा असा तयार करण्यात येणार आहे। हा तयार करत असताना राज्यातली शक्तीपीठ जी आहेत ती जोडण्याचं काम यामध्ये केलं जाणार आहे। यामध्ये नांदेडची माहूर देवी असेल, तसं बघायला गेलं तुळजापूरची तुळजाभवानी आहे, सप्तशृंगगड आहे, कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी आहे। तर या शक्तीपीठांना या मार्गातनं या महामार्गाच्या माध्यमातून जोडण्याचं काम केलं जाईल, ज्याला विरोध आहे। विरोधाचं पहिलं कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत, ज्यावरती ते आता क्षणाला शेती करतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात। भले सरकारसाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असला तरी तो पूर्ण होऊ देणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं पडतं। त्यामुळे शेतकरी संघटना देखील ठिकठिकाणी या विषयाला घेऊन पुढे सरसावलेल्या आहेत आणि आज तर कोल्हापुरात याबद्दल आंदोलन केलं जातंय, मोर्चा काढण्यात आलेला आहे। ज्या मोर्चाला मोर्चेकरांना हा मोर्चा काढू नका या संदर्भातल्या नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या। असं असतानाही हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आल्याचं आपण बघतोय आणि आता या मोर्चामध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे देखील सहभागी झालेले आहेत। जनतेच्या शेतकऱ्यांच्या या शक्तीपीठ महामार्गाविरोधातल्या भावना तीव्र आहेत, तो होऊ नये असं म्हणणं आहे। हा महामार्ग जो आहे एकूणच या महामार्गाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्यामध्ये 27,000 हेक्टर जमीन ही अधिग्रहित केली जाणार आहे। म्हणजे थोडी तिडकी नाही, 27,000 हेक्टर जमीन जी आहे ती अधिग्रहित केली जाईल। त्याचबरोबर हा जो प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे तो नागपूर ते गोवा या दरम्यान 12 जिल्ह्यातनं जाणार। कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशी 3 देवींची शक्तीपीठं या महामार्गात असणार आहेत। ती जोडली जातील, ते जोडण्यात येत आहेत। औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंग मंदिरांनाही जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून केलं जाईल। पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा, सोलापूरचं सिद्ध रामेश्वर मंदिर देखील या महामार्गामुळे जोडल्या जाईल। पण या महामार्गाला विरोध केला जातोय याचं कारण अगदी थेट आणि सरळ, ज्याबद्दल खरं तर वेगळं सांगायला नको। एकूण राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ जो जातोय त्या 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे म्हणजे एकूण 27,000 हेक्टर जमीन जी आहे ती या महामार्गासाठी अधिग्रहित केली जाईल। समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा असा हा महामार्ग असू शकतो किंवा त्या दर्जाचं त्या पद्धतीचं मोठं काम जे आहे ते या महामार्गाचं केलं जाईल। या महामार्गाच्या माध्यमातून या महामार्गाचं समर्थन करत असताना राज्य सरकारकडून असं सांगितलं गेलेलं आहे की यामुळे पर्यटन वाढेल, शक्तीपीठं जोडल्या जातील, वेगवेगळ्या दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने देखील या महामार्गाचा उपयोग होईल। एकूण जिथे गोवा ते नागपूर जाण्यासाठी म्हणून मोठा वेळ लागतो तिथं तो वेळ जो आहे तो साधारण कमी होईल। यामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूरहून गोव्याला जाण्याकरता रस्त्यानं 18 तास लागतात, तो प्रवास 8 तासांवरती येणार आहे। पण याला विरोध आहे। कोल्हापूरमधला मोर्चा आपण बघतोय। जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आता आपण बघतोय की या मोर्चामध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज देखील सहभागी झालेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर या मोर्चाला दसरा चौकामधून आहे ते सुरुवात झालेलं आहे। कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं हा मोर्चा जाताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नेते मंडळी सुद्धा या मोर्चामध्ये आता सहभागी होताना पाहायला मिळतात। श्रीमंत शाहू महाराज हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। खासदार झाल्यानंतर आहे ते पहिल्यांदाच ते रस्त्याच्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिल्याचं पाहायला मिळते आणि त्यांची सुद्धा प्रतिक्रिया या निमित्तानं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। महाराज, तुमची प्रतिक्रिया या निमित्ताने काय आहे? नंतर बोलतो असं सांगतात। पण सत्ताधारी असलेले राहुल आवाडे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले। सत्तेत असून सुद्धा तुम्ही मोर्चात सहभागी झाला। हा सत्तेचा आणि विरोधाचा हा विषय नाही आहे, हा सर्वपक्षीय हा मोर्चा आहे आणि सर्वपक्षीय मोर्चा असताना हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने विरोध करतो। खरं तर महायुतीला या महामार्गाचा इथे मोठा फटका बसला। तुम्ही उभाटा म्हणून आहे ते या विरोधात आहे ते
उभारताना आणि लढताना पाहायला मिळतात। पुढचा इशारा काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे। या विधानसभेमध्ये या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुती धुळदाण उडणार, धुळदाण उडणार, धुळदाण। ते सांगितलं जाते 18 तासाचं अंतर 8 तासावरती नागपूर पासूनच गोव्याचं येणार आहे। मग तुमचा विकासाच्या नावावर पैसे देऊन ठेकेदारांना पैशाचं काम केलं गेलेलं आहे। जी रोख्यामध्ये माणसं आहेत त्यांनाच हा ठेका दिला गेलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर ठेकेदारांच्यासाठी हा महामार्ग आखला जातोय का काय अशा पद्धतीची शंका उपस्थित करत आहे ते या सगळ्या रस्त्याच्या कामाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही शेतकऱ्यांच्या सुद्धा आपण या प्रतिक्रिया इथे जाणून घेणार। मामा कुठल्या गावाहून आला आणि तुमचा का विरोध आहे? बामणीहून आले। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। का रद्द झाला पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? बरेचसे लोक म्हणजे काय म्हणतात त्याला हे होतात, भूमिहीन होतात। मी स्वतः 5 एकराचा मालक आहे, माझी 1 गुंठा जमीन आहे। तुमची सगळी 5च्या 5 एकर 5 एकर म्हणजे तुम्ही भूमिहीनच होणार आहे? भूमिहीनच। आणि ह्याला त्यासाठीच तुम्ही विरोधासाठी रस्ते हो, त्यासाठीच रस्त्यावर उतरले। एकूणच पाहायला गेलं तर अनेक शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार आहे। संपूर्ण शेतकरी हा देशोधडीला जाणार आहे। शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत होणार आहे। अगोदरच शेतकरी आत्महत्या करतच आलेला आहे, पण आता ह्या शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्णपणे शेतकरी हा नेस्तनाबूत होणार आहे। जर शेतकरी जगला तरच देश जगेला। कारण तुमची साधारण जमीन किती? माझी 5 एकर चालली आहे। 5 एकर जमीन जाते। कुठलं गाव तुमचं? बुदरगड गारगोटी। बघा तुम्ही सुद्धा या महामार्गाला विरोधासाठी रस्त्यावरती उतरलाय, काय तुमची अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे या शेतकऱ्यांना लुटण्यासाठी हा धंदा सुरू केलेला आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना भूमिहीन करणार आहात। अगोदरच शेतकरी नाडलेला आहे आणि अशा काळामध्ये हा महामार्ग म्हणजे एका बाजूला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा पूर्ण जो पट्टा आहे तो सगळा उद्ध्वस्त करून पर्यावरणाची पण नासाडी करणार आहेत। महापुराचा प्रश्न अगोदरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंभीर आहे आणि ह्या रस्त्यामुळे पुन्हा एकदा तो प्रश्न गंभीर होणार आहे असं मला वाटतंय। त्यामुळं या प्रकल्पाला आम्ही 100% मोठ्या संख्येने विरोध केलेला आहे। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर शेतकरी विरोध या मोर्चाला करताना पाहायला मिळतात आणि त्यासाठीच आहे ती रस्त्यावरची लढाई आहे। ती लढताना हे सगळे नेते मंडळीसह शेतकरी आहेत ते आपल्याला दिसून येतात। त्यामुळे हा सगळा मोर्चा आता कलेक्टर ऑफिसकडे हे सगळे घेऊन चाललेले आहेत आणि त्यानंतरची लढाई आहे किंवा पुढची दिशा आहे ती ही या मोर्चाचं सभेत रूपांतर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे पुढचं आंदोलनाचं स्वरूप काय आहे हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लक्षात घेतली पाहिजे या सगळ्याच्यामध्ये की खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या महामार्गाला विरोध केलेला पाहूयात। जर राज्याचेच पालकमंत्री या विषयाला घेऊन विरोध करत असतील तर ते याबद्दल काही मार्ग काढतायत का, सरकारला काही समजवणार आहेत का? धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या संवादाबद्दल।